नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदा। पायी परिक्रमा मार्ग। रात्री आमचा विश्राम होता ग्राम खैरी, जिल्हा मंडला। तर आम्ही आता आज अमरकंटकडे प्रस्थान केले आहे। तर आज आमचा परिक्रमेचा दिवस आहे 74वा। तर रात्री आम्हाला आश्रमाची फार गैरसोय होती। मी सुरुवातीला एका आश्रमामध्ये आलो। बेलकुंडी असं आश्रमाचं नाव होतं त्या, बेलकुंडी। तर इकडचे सगळे साधू लोक गांजा खूप ओढतात आणि परिक्रमावासियांना कसं बोलावं हे सुद्धा त्यांना ज्ञात राहत नाही। आणि संध्याकाळी 6 वाजले आम्हाला आश्रमावरती यायला। तर त्या आश्रमवाल्यांनी आमची एक मूर्ती पुढे गेली, असे नियमित की आतमध्ये गेल्याबरोबर नर्मदे हर म्हणायचं। मग ती नर्मदे हर म्हटली तर ते 2-3 मूर्ती त्या खुर्च्यावर बसलेल्या, पण ते नर्मदे हरच करायला तयार नाही। मग तिच्या पाठीमागं अजून दुसरी 2 मूर्ती गेल्या, त्यांना पण नाही। मग मी थोडी मागं होते, माझ्या मागं हा कुत्रा होता। आता हा कुत्रा 4 दिवसापासून आमच्यासोबत परिक्रमा करतोय। आता परिक्रमा ते पाठीमागं आला आहे, त्याला काय करणार ना आम्ही त्याला मायाच्या रूपामध्ये बघतो। तर भोजनाच्या वेळेस काय आपण जेवायचं आणि त्याला नाही द्यायचं, बरं वाटत नाही ना। ते मागं मागं पळत आहे आपल्या। मग आम्ही आपल्या त्याला वाटणी बिस्किटचे पुढे घेऊन खाऊ घालतो किंवा रस्त्याने कोणाला तरी पोळ्या मागतो, असं करून त्याची भूक भागवतो। आश्रमात आम्ही कोणाला त्रास पण देत नाही। पण मग रात्री आतमध्ये शिरलो आणि ते कुत्रा माझ्या मागे बघितलं त्यांनी। तर लगेच म्हणे, आपके पास कुत्ता है, आपको यहाँ पर रुकने के लिए जगह नहीं है, आप आगे जाओ नहीं तो कहीं भी जाओ, हमें कुछ पता नहीं है। तो फिर मैं बोली, बाबा अभी 6 बज गए, अभी आगे आश्रम दूर होगा। कुछ नहीं बोले, 8 किलोमीटर है। अरे 6 बज गए, 8 किलोमीटर आश्रम है, कैसा जा पाते हम वहाँ पे। तो फिर मैं बोली, आज के दिन तुम हमको मत खाना भोजन दो, मगर रुक सिर्फ सोने के लिए जगह दो। नहीं, जगह नहीं बोले आपके लिए। फिर वहाँ से हकाल दिए हमको। फिर हम 7 मूर्ति गांव के बाहर आ गए और रोड पे एक क्या बोलते पंचायत, तो ऐसी पंचायत के ऊपर सो गए हम। फिर पूरा गांव भी ऐसा है इधर का कि उनकी गरीबी है, अगर और दूसरा क्या तो कुछ बता नहीं सकते। तो कोई ऐसा मदद नहीं करता है। फिर किराना दुकान था हमारे सामने एक, किराना दुकान पे गए। फिर वहाँ पे हमने उनको वो पूछा, आटा है आपके पास? तो बोले नहीं है, क्योंकि हम कल दोपहर में भी चावल खाए थे, तो हमको चावल खाने की इच्छा नहीं थी। तो बोले आटा नहीं है। फिर बोले चावल है? तो बोले चावल भी नहीं है। यार मैं बोली, ऐसा कैसा दुकान है आपका, इधर छोटा धान्य बेचता नहीं? नहीं बोले, बिकता है मगर कोई लेता नहीं है। तो बोले बाजार कहाँ का है आपको? तो ऐसा पीछे एक नाम बताया उन्होंने गाँव का, पौड़ा पहाड़ी ऐसा कुछ गाँव था, वहाँ पे बाजार है बोले हमको। तो